सिल्लोडमध्ये चोरीच्या घटनाविरोधात आमरण उपोषण. चोरीच्या घटनांवर कारवाईची मागणी. सिल्लोडमध्ये व्यक्तीचे आमरण उपोषण सुरू. ऐसा कोई ठोस कदम तो उठाया ही नहीं अभी तक, खाली तपास चालू है बोलते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चोरीच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा आणि संबंधित आरोपीचा शोध घ्यावा, या मागणीसाठी एका व्यक्तीने आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड यांच्याकडे लेखी अर्जही करण्यात आला आहे. सिल्लोड शहरातील चोरीच्या घटनांवरून आता हा विषय चांगलाच तापला आहे. सिल्लोड भोकरदन रोडवरील धर्मकाठ्याजवळ असलेल्या ट्रक गॅरेजमध्ये वर्षभराच्या कालावधीत 3 वेळा चोरी झाल्याचा दावा संबंधित व्यक्तीने आपल्या अर्जातून केला आहे. या चोरीच्या घटनांबाबत सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे. मात्र चोरीच्या घटनांनंतरही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीने पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याच मागणीसाठी आता संबंधित व्यक्ती आमरण उपोषणाला बसली असून उपोषण सुरूच आहे. उपोषणस्थळी संबंधित व्यक्तीने आपली भूमिका स्पष्ट केली असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणाची पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेऊन पुढील कारवाई करणार का, चोरीच्या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जाणार आणि उपोषणकर्त्याच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे आता सिल्लोडकरांचे लक्ष लागले आहे. INDTV न्यूजसाठी सलीम खान, सिल्लोड यांचा स्पेशल रिपोर्ट. 3 मरतबा चोरी हुई, आज तक भी कोई पता चला नहीं है लोगों का. बहुत परेशान है कि पता क्यों नहीं चला. अंदर बैठो रे. पूरा गैरेज का सामान भी, गाड़ी को फिटिंग वाले सामान, बाजू भतीजे की दुकान है पाटे की, वो पूरे स्क्रैप पाटे वो सामान सब चोरी है. 3 बार चोरी हुई, 3 बार कंप्लेंट कर. ऐसा कोई ठोस कदम तो उठाया नहीं अभी तक, खाली तपास चालू है बोलते. बस अब उपोषण को बैठे तो हमारा मुद्दे माल मिल जाएगा, तो हमारी रोटी रोजी चालू हो जाएंगी. अभी पहले दूसरी चोरी हुई थी, जब लोगों से पैसे कर्जा करके सामान लाए थे, वो भी सामान चोरी गया. अब हाथ पे हाथ रख के बैठना है.